नमस्कार. मी विश्वास उटकी. आज मार्केट अपेक्षेप्रमाणे दनादन कोसळलेलं आहे आणि याचे रिपोर्टिंग माध्यमांमध्ये जेवढं असायला पाहिजे तेवढं नाहीये. सांगताना असं सांगितलं जातं की युद्धाचं वातावरण आहे आणि मग हे असं होणारच. म्हणजे ह्याला या गोष्टी अत्यंत लाईटली घेतल्या जात आहेत. वास्तविक 28 दिवस झाले, 30 दिवस झाले अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवरती युद्ध लादलेलं आहे आणि इराण लढतोय आणि अमेरिका आयसोलेट झालेला आहे असं चित्र आहे. अमेरिकेने स्वतःच 5 दिवसाची एक युद्धबंदी लादून घेतली, पण इराणने सांगितलं की हा एक बकवास आहे. आम्ही युद्ध सुरू केलेलं नाहीये, पण युद्ध थांबवायचं असेल तर ते आमच्या अटीवर थांबेल अशा तऱ्हेचं इराणचं वक्तव्य आहे. आणि त्यांनी ताबडतोब इस्रायलच्या अनेक शहरांवरती मिसाईल लागलेले आहेत आणि अमेरिकेच्या अनेक मध्यपूर्वेतल्या अनेक राष्ट्रांमधल्या ज्या ठिकाणी डिफेन्सचे अड्डे आहेत त्यांचे ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. इराण आक्रमक झालेलं आहे आणि इराणमध्ये प्रचंड मनुष्यहानी झालेली आहे. इस्रायलमध्ये प्रचंड मनुष्यहानी झालेली आहे. याच्या परिणामी जग अशांत आहे आणि सगळीच मार्केट कोसळत आहेत. म्हणून भारताचं मार्केट कोसळतंय असं फार फार तर सांगितलं जातं, पण खरं एवढंच आहे का हो? भारताचा शेअर बाजार आजच्या घडीला आज जो कोसळलाय तो 1600-1700 अंशाने BSE कोसळलाय, मुंबई शेअर बाजार कोसळलाय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण कोसळलाय. आणि हे जर बघितलं तुम्ही एकूणच तर किती टक्क्याने कोसळलेलं हे जर पाहिलं तर हॉरिबल परिस्थिती आहे. म्हणजे 9 लाख कोटीचं एकूणच मार्केट आज वाईप आउट झालेलं आहे. म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे अनेक कंपन्यांचं, त्यात बँकिंग कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये IT कंपन्या आहेत, या सगळ्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे बाजार भांडवल उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा अवस्थेत यांची बॅलन्स शीट्स उद्या आर्थिक वर्ष संपते, 1 तारखेला नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे एकूणच या युद्धानंतर या कंपन्यांचं जे बजेट आहे या वर्षाचं आणि पुढच्या वर्षाचं बजेट हे धोक्यात आलेलं आहे. आणि हे सगळं लक्षात घेता शेअर बाजारामध्ये अशा कंपन्या, बँकिंग, इन्शुरन्स आणि टेक कंपन्या आणि अर्थात सिमेंट कंपन्या, याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अदानीच्या कंपन्या असोत त्या 10च्या 10 याची धोळधाण झालेली आहे. आणि ही धोळधाण झाल्यानंतर त्याचं नीटपणे विश्लेषण न करता केवळ ते युद्धाचं वातावरण आहे म्हणून असं होतंय, तर नीटपणे बघा काय ते असं आहे की गौतम अदानी हाजीर हो असं आदेश निघून आता 1-1.5 वर्ष झालं. अदानीची मान अमेरिकेच्या कोर्टात आहे आणि अदानीची मान याचा अर्थ या देशाच्या पंतप्रधानाची मान सुद्धा अडकलेली आहे. आणि म्हणून ट्रम्प कितीही माकड चेष्टा करत असला भारताचं प्रचंड नुकसान होते, कारण अदानी आणि या देशाचा पंतप्रधान सरेंडर झालेत. याचा सातत्याने मार्केटवरती प्रचंड मोठा प्रभाव पडलेला आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स हे दर महिन्याला 5,000-6,000 कोटीचे त्यांच्या हातातले भारतीय कंपन्यांचे शेअर विकून निघून चाललेत. हे गेले 20 सेशन्स चालू आहे. याचं रिपोर्टिंग भारतातली माध्यमं करत नाहीयेत. तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय. रोज गेले 20 सेशन्स फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स हे किमान 5,000 ते 6,000 कोटी रोज शेअर हातातले विकतायत भारतीय कॉर्पोरेट्सचे. म्हणजे तेवढं मार्केट कॅपिटलायझेशन कमी होतच आहे. विदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवतात. या गोष्टी जवळजवळ 2 वर्ष चालू आहेत. ही एक बॅकग्राऊंड. आपल्याला काय सांगितलं तर माध्यमातून की या देशातला डोमेस्टिक जो काही गुंतवणूकदार आहे आणि मग बघा आमचा बाजार कसा स्ट्रॉंग आहे सांगणारे माध्यमांमधले भाट आणि आपले मध्यम वर्गातले पडत मूर्ख की आता 11 कोटी 12 कोटी डीमॅट अकाउंट्स आहेत. मध्यम वर्ग आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतोय. मोठमोठ्या जाहिरात येतात, म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंडामध्ये बँकांच्या डिपॉझिटचे रेट्स चांगले नाहीत म्हणून लोक बँकांमध्ये पैसे काढतात आणि म्युच्युअल फंडामध्ये टाकतात
आता या म्युच्युअल फंडांचे गेल्या महिन्याभरात किंवा त्याच्याही आधी भारतीय अर्थव्यवस्थेची धोळधाड आपण गेले वर्षभर बघतो, त्याच्याही आधीपासून आहे. पण विशेषतः युद्धानंतर ज्या पद्धतीने FII सेल करून निघून चाललेत, तर ज्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शहाणपण शिकवणारे तज्ज्ञ, अरे आमचे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ना, ते भक्कमपणे बाजार सावरतात. त्यांची ताकद डीप रुटेड आहे. म्हणजे काय, तर मध्यम वर्गाची गुंतवणूक मोठी आहे. 11 ते 12 कोटी एवढे गुंतवणूकदारांचे डीमॅट अकाउंट आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे, त्यातले गुंतवणूकदार किती, आणि ज्यांची गुंतवणूक आता म्युच्युअल फंड सही आहे म्हणून होते, आता डेट मार्केट थंड आहे. म्युच्युअल फंडामध्ये ज्यांनी गुंतवलेले आहेत त्या ठिकाणी म्युच्युअल फंड जेव्हा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पैकी ते एक आहेत. बँकांच्या शेअरची धुळधाण होत असताना, IT कंपन्यांची धुळधाण होत असताना, पूर्ण डेट मार्केट कोसळलेलं असताना, या ठिकाणी म्युच्युअल फंडामध्ये ज्यांचे शेअर्स आमच्या म्युच्युअल फंडाने विकत घेतलेले आहेत, ते त्यांना काढायला लागतील बाहेर, का लोकांचे डिपॉझिट्स घेतलेत. पण ज्या इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंडाला खेळायचं आहे, ते कोणतं इक्विटी मार्केट आहे, त्यांना शेअर विक्रीला बाहेर काढावंच लागेल. आणि जेव्हा ते काढतील तेव्हा ज्या मध्यम वर्गाने म्युच्युअल फंड सही आहे म्हणून गुंतवणूक केली आहे, त्यांना पुढची काही वर्ष लालशाहीमध्येच आपला आकडा बघायला लागेल. गुंतवणुकीचा 100 रुपयाचे 85 रुपये झालेले बघावे लागतील. आणि आश्वासन मिळाले जसं 100 रुपयाचे 120 होतील, 135 होतील, वगैरे वगैरे. तेव्हा आपल्या बुद्धीची काय अवदशा झाली आहे याचं भान या देशातल्या मध्यम वर्गाला आलेलं असेल. कारण जाहिरातीला भुलून जाऊन, शेअर मार्केट न समजता, हा सट्टा बाजार न समजता, बाहेरचं बाह्य वातावरण काहीही समजून न घेता, आपल्या देशातले राज्यकर्ते त्यांची विदेश नीती, त्यांची डिफेन्स नीती, त्यांचे कुठल्याही नीतीमध्ये ते यशस्वी होत नाहीत याचं जराही भान न ठेवता जे लोक बाजारामध्ये व्यवहार करतात, ते सगळे आता भुईसपाट होत आहेत. आणि म्हणून डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणून जे लोक आहेत, ते बँका, आपल्या वित्तीय संस्था आणि सर्वात म्हणजे LIC, या सर्वांनी मिळून फायनान्स सेक्रेटरी आणि फायनान्स मिनिस्टरच्या हुकमावर पडलेले शेअर, मोठ्या कॉर्पोरेटचे पडलेले शेअर उचलले आणि बाजार सावरण्याचा प्रयत्न केला. निमित्त सांगितलं जातं या देशातला मध्यम वर्ग भक्कमपणे बाजार सावरते. बकवास गोष्ट आहे. बाजार सावरणाऱ्या ह्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे सरकार नियंत्रित ज्या संस्था आहेत, ज्याच्यामध्ये तुमची माझी लाखो कोटीची बचत आहे. बँकिंग इंडस्ट्री आणि LIC मध्ये प्रचंड मोठी बचत या देशातल्या सर्वच क्षेत्रातल्या वर्गाची आहे. ती बचत या इन्व्हेस्टर्स कंपन्यांमधून आपल्याला आत्ता आपली बचत मातीत गेलेली दिसते. कारण या सगळ्या वित्तीय कंपन्यांनी या मोठ्या चुकार, कमकुवत आणि खरं तर भाडोत्री कॉर्पोरेट जे आहेत, यांचे शेअर घेतले आणि आज सगळेच लोक त्यांची साफसफाई चालू आहे. आणि म्हणून मार्केट काही महिन्यांपूर्वीच, होय 4-5 महिन्यापूर्वी 86,000 होतं, आता काय 72,000च्या खाली गेलेलं आहे. जबाबदार कोण? याला जबाबदार या देशाची अर्थनीती, या देशाचं राजकारण, या देशाने जे चुकीचं विदेश नीती अवलंबलेली आहे. आणि आपल्या इस्रायल सारख्या शत्रूला मित्र समजून ज्यांनी या देशात मोसाद आणि CIA मोकाट रान मोकळं केलं आणि आपल्या सगळ्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, सगळ्यांवरतीच बंदी आली आहे. लोक बोलेनासे झालेले आहेत. कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल, एकत्र यायचं असेल, त्यांना येऊ दिलं जात नाही. आणि करोनासारखी परिस्थिती भारतामध्ये, करोना हा शब्द सुद्धा पार्लमेंटमध्ये आपल्या पंतप्रधानांच्या तोंडून निघाला. त्यामुळे करोनासारखी परिस्थिती निर्माण होते. हे या युद्धाला आम्ही जबाबदार नाही, युद्ध त्यांनी लादलंय असं म्हणत असताना आपण इस्रायलला जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी युद्ध झालं, हे काय जगाला माहिती नाहीये? त्यामुळे युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने राहणं, अमेरिकेच्या बाजूने राहणं ही त्यांची मजबुरी असेल. पण देश संकटाच्या खाईत लोटण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलंय, या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलंय आणि ते या देशाच्या जनतेच्या दुर्दशेला जबाबदार आहेत. आणि होय,
भारतातल्या शेअर बाजारच्या दुर्दशेला सुद्धा हेच अर्थकारण जबाबदार आहे. आणि म्हणून मार्केट कोसळत असताना आमचा काही संबंध नाही. आणि रुपयाच्या बाबतीमध्ये तो 95 रुपये गेल्यानंतर सुद्धा या देशाचा अर्थनीती म्हणतात इसमें कुछ फर्क पड़ने वाला नहीं, ऐसे तो होता ही रहता है, ऊपर नीचे तो होता ही रहता है. इतकं साधं सोपं विधान. रुपयाची गत ही आता मातीमोल झाली आहे. मनमोहन सिंगाच्या काळात रुपया कुठे होता बघा. $1 आणि रुपया मला वाटतं 60-62 होता. आता तो 95 वरती गेला. रुपयाची किंमत ढासळते. सांगितलं जाते नाही डॉलर जास्त आहे रुपया कमी नाही, रुपयाची किंमत ही वधारते. अशा तऱ्हेचं वक्तव्य या देशाचे राज्यकर्ते करतायत. लाज वाटली पाहिजे यांच्या अर्थकारणाला. अशा परिस्थिती आहे. त्यामुळे आज रुपयातून तुम्ही काय विकत घेऊ शकता? या रुपयातली पर्चेसिंग पॉवर शेतकऱ्याच्या हातात नाही, मध्यम वर्गाच्या हातात नाही, व्यापाऱ्यांच्या हातात नाही, छोट्या उद्योगांच्या हातात नाही. अर्थकारण जर कळत असेल तर या देशातल्या करोनानंतर 6 कोटी छोट्या उद्योगांपैकी बहुसंख्य म्हणजे 3 कोटी हे पुन्हा ओपनच झाले नाहीत. आणि आता जे काही 3-3.5 कोटी छोटे आणि मधल्या साईजचे उद्योग आहेत आताच्या अर्थकारणामध्ये ते आता प्रचंड मोठ्या संकटात आहेत. बँका त्यांना कर्ज देत नाहीत. त्यांचा कर्जबुडवेपणा संपत नाहीत. शेतकऱ्याचा संपत नाहीत. कामगार नाहीत. आणि छोटे आणि मधल्या साईजचे उद्योग पण नाहीत. त्यामुळे शेअर बाजाराचा अर्थ लावताना मार्केट पडला ते सांगत असताना आपल्याला ही बोलतावती परिस्थिती आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे. मूठभर कॉर्पोरेट्सचा भलं करण्याच्या नावाखाली या देशातल्या शेअर मार्केटला अतिशय चुकीच्या पद्धतीने तेजी आणण्यामध्ये अनेक राकेश झुंझुनवाला या ठिकाणी कामी लावलेत. त्याच्यात अनेक राजकारणी पण आहेत, अनेक लोक शक्ती आणि आपले रेग्युलेटर सुद्धा या देशातल्या राज्यकर्त्यांसाठी काम करतात. मग RBI घ्या आणि सेबी घ्या, IRDA घ्या, कोणी घ्या, हे जे रेग्युलेटर्स आहेत या नियामक संस्था भारतीय जनता पार्टीसाठी चीफ इलेक्शन सारखं काम करतायत. आणि म्हणून त्या त्यांच्या स्वायत्तता आणि बुद्धी घालून बसलेल्या आहेत. आणि म्हणून आज मार्केटमध्ये जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे, जी बाजारातली लोकांची गुंतवणूक आहे, या गुंतवणुकीमध्ये अर्थकारण न समजून घेता ज्यांनी गुंतवणूक केली आहे, म्युच्युअल फंड सही आहे, सब कुछ चंगा आहे, आमचा GDP बघा कसा वाढतोय, जगात कुठेही नाही तो आमचा 6%, 7%, 8% GDP वाढतोय, सगळ्या बोगस फिगर्स. या बोगस फिगर सांगून एकही रोजगार जिथे निर्माण होत नाही आणि हजारो रोजगार जिथे रोजच्या रोज कमी होत आहेत ते म्हणजे IT क्षेत्र किंवा AI ने प्रभावित क्षेत्र आणि बँकिंगमध्ये संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ज्या ठिकाणी आलेली आहेत. आता बँकाच एकमेकांमध्ये मर्ज करून 12 बँकांच्या 3 बँका करणं, काही बँका विकून टाकणं, याही धोरणाला काही ठिकाणी चाप लागण्यात आलेला आहे. बँक विकण्यामध्ये मोदी सरकारला यश आलं नाही. याचं कारण लढणारे लोक लढतायत. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या अत्यंत चुकीच्या देशद्रोही अर्थकारणाचा एक परिणाम म्हणून बाजारावरती आज एक अशी अवकळ आलेली आहे की 72,000च्या खाली सेन्सेक्स आलाय. आणि तो रोजच असा 1,000-1,500ने कोसळणं याच्या पुढच्या काळामध्ये रोजची घटना असेल. याचं कारण या देशातली साधन संपत्ती जमिनीच्या वरची, जमिनीच्या खालची याच्यावरती डोळा ठेवून या देशामध्ये जे आता सरेंडर झालेले लोक आहेत यांनी ट्रम्पच्या आदेशांना मान तुकवलेली आहे. ॲलन मस्क सारखे मोठे कॉर्पोरेट जगामधले येत आहेत. भारतातले कॉर्पोरेट्स यांच्या पुढे 1.5 दमडीच्या मोलाचे आहेत. आणि म्हणून आपल्याला दिसणारा आजचा TV ॲलन मस्क येईल तेव्हा तो असणार नाही, कारण का त्याचा सॅटलिंग आपला स्मार्ट TV खतम केलेला असेल. आपल्या देशामधलं टेलिकम्युनिकेशन बदललेलं असेल. आपल्या देशातली खनिज संपत्ती आपल्या हातात नसेल. आपल्या देशातला हवा, पाणी आणि संपूर्ण नॅचरल रिसोर्सेस या सर्वांवरती आता कोणाचा कंट्रोल जातोय हे लक्षात घेऊन सरेंडर झालेल्या लोकांनी जसा ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरती कंट्रोल केला त्या कालखंडासारखा अमेरिकन भांडवलदारांनी भारतीय संपूर्ण उपखंड ताब्यात घेण्याचा जो प्रयोग केलेला आहे त्याच्यात त्यांना यश येतंय. आणि पराजय होतोय आपल्या अर्थनीतीचा, पराजय होतोय आपल्या विदेश नीतीचा, पराजय होतोय आपल्या संरक्षण नीतीचा. आणि म्हणून देशाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात जेव्हा सरकारचं वागणं आहे तेव्हा आपल्या देशातले भांडवलदार यांचा फायदाच बघण्याचं त्यांनी काम केलं. पण आता
ज्या भांडवलदार बाजारावरती गुंतून मध्यम वर्गाने पैसे गुंतवले ते आता मातीत जात आहेत. विदेशी भांडवलदाराचा जो फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर आहे, ज्याचा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आहे, हे लोक अविश्वास दाखवत आहेत. सातत्याने भारत सरकारवरती अविश्वास दाखवून ते बाजारातून हजारो कोटीचे शेअर्स विकून पळतायत आणि म्हणून सेन्सेक्स खाली येतोय. आणि आता बाजार सावरण्याची हिंमत आणि कुवत आपल्या LIC आणि बँकांमध्ये नाही, ज्या या सरकारच्या बटीक झालेल्या आहेत. हे त्यांनी बटीक होणं थांबवलं तर बाजार सावरला जाऊ शकतो. पण अशा तऱ्हेने स्वायत्तता घालवलेल्या वित्तीय संस्था आणि या देशाच्या गुंतवणूकदारांचं नुकसान करणारं सरकार हे जोपर्यंत बदलत नाही. रिजिम चेंज इस्रायलने करण्याचा प्रयत्न केला इराणमध्ये. आता इस्रायलमध्ये रिजिम चेंजचा प्रश्न आहे. ट्रम्पने रिजिम चेंज करण्याचा प्रयत्न केला इराणमध्ये, पण आता ट्रम्पचा रिजिम चेंज करण्याचा प्रश्न या वर्षाच्या शेवटी आहे. प्रश्न असा आहे, भारतातल्या जनतेने भारतातला रिजिम चेंज करण्याचा ज्यावेळेस निश्चय केला असेल तेव्हा बाजार सावरला जाईल. तोपर्यंत बाजारावरती रोजच काही टक्क्याने बाजार घसरणं ही आता नित्याची गोष्ट होईल. कारण का युद्ध तर आता पुन्हा 1 महिन्यानंतर अधिक द्वेषाने सुरू झाले. ते कधी संपेल हे इराण ठरवेल. हे ट्रम्पच्या हातात बिलकुल नाही. नेत्यानाहूंचा हुकूम ऐकून ट्रम्पने इराणवरती युद्ध लादलंय. आज जूनची ताकद, झिओनिझमची ताकद संपूर्ण जगावरती राज्य करणं आणि जगातली साधन संपत्ती आपल्या ताब्यात घेणं या उद्देशाने त्यांनी भारतीय सरकार सुद्धा ताब्यात घेतले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून बाजार कोसळण्याचा अर्थ तो आहे, तो या देशातल्या बुद्धिजीवींनी केवळ बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी हे समजून घ्यायचं नाहीये. या देशातल्या तमाम इंटेलेक्च्युअल्सनी हे समजावून घेणं आणि राजकीय नेत्यांनी पण हे समजावून घेणं आवश्यक आहे की खरं कारण बाजार कोसळण्याचं कारण आहे. कारण या ठिकाणी प्रचंड मोठा सट्टा, आता ज्या सट्ट्यावरती विसंबून बुद्धिजीवींनी पुस्तकी शहाणपण दाखवलं ते सगळे आता माती खाणार आहेत आणि ते माती खातच राहतील. कारण चुकीचं अर्थकारण आणि चुकीचं राजकारण याचे ते भक्त बनलेले आहेत. जोपर्यंत ही भक्त मंडळी सुधारत नाहीत आणि आपली माध्यमं सुधारत नाहीत, खरं ते काही सांगत नाहीत, तोपर्यंत लोकांना आपल्या पैशाची सुरक्षितता, बँकांमध्ये तुमचे जे काही पैसे असतील ते सुरक्षित असतील, कारण ते देशाच्या हातातल्या बँकांमध्ये असतील. म्हणून राष्ट्रीयीकरण बँका टिकवा, नॅशनलाइज बँका टिकवा, LIC टिकवा, GIC टिकवा, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था टिकेल. पण भारत सरकार तर हे विकायला काढतंय. म्हणून भारत सरकार जे विकायला काढते त्या भारत सरकारला रोखा. हे बचतदार आणि गुंतवणूकदारांनी जोपर्यंत ठरवलं नाही तोपर्यंत दिवस चांगला येणार नाही. आपले अच्छे दिन आपणच आणू शकतो आणि आपल्यावरती बुरे दिन ज्यांनी आणले त्यांना घरी पाठवल्याशिवाय आपल्याला अच्छे दिन येणार नाही. हे तमाम बचतदारांनी आणि तमाम गुंतवणूकदारांनी, मग तुम्ही बँकातले गुंतवणूकदार असा किंवा मार्केटमधले गुंतवणूकदार असा, बाजार कोसळतोय याचा अर्थ काय ते नीट समजावून द्या. म्हणून जरा मी हे विस्तृतपणे बोललो. आणि म्हणून कोसळणारे मार्केट हे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आहे. आणि म्हणून शहाणे व्हा आणि भारतातला रिजिम चेंज ठरवण्यासाठी लोकांनी शहाणे होणं हे फार आवश्यक आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि तो जास्तीत जास्त शेअर करावा ही नम्र विनंती. आणि 3B's मीडिया हा चॅनल आपल्याला या सर्व गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जातोय, म्हणून त्यांचे धन्यवाद. मी इथेच थांबतो. नमस्कार.